घरातलेच गेले होते, त्यामुळे समर्जित घाटगे गेले काय ना आले काय, पवार साहेबांना कसला धक्का बसणार आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात आता रोज या घटना होत असताना मला असं वाटत नाही की फार काही धक्के कोणाला बसतात. एसटी महामंडळानं 15 एप्रिलपासून हंगामी भाव वाढ केली, 10% इथे दरवाढ केली. नाही, हे तर चुकीचं आहे. कारण खरं तर या काळात जास्त सवलती दिल्या पाहिजेत, दरवाढ नाही केली पाहिजे. परंतु एस टीची जी सध्याची परिस्थिती जर बघितली, एस टी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नाही अशी एस टीची स्थिती असताना अशा पद्धतीनं एक तर नीट सेवा नाही, सेवा नीट नसताना अशी दरवाढ करणं ही चुकीची आहे असं मला तरी वाटतं. परभणी येथे पूर्णा नदीपात्रावर अत्याधुनिक असा पूल उभारण्यात आलाय. मात्र पूल उभं करताना जमीन अधिग्रहण केले नाही. पुलाच्या पुढे ते शेतकऱ्यांची शेती. याला काय म्हणावं सांगता येत नाही. कारण जर पूर्ण रस्ता जो पूल ज्याच्यासाठी बांधला त्याला कनेक्टिंग रस्ता, त्याची मालकी म्हणजे मालकी असण्यासाठी भूसंपादन, त्याचा मुआवजा, या सगळ्या प्रक्रिया हे खरं तर अधिकाऱ्यांनी पूर्ण केल्या पाहिजे. परंतु आता हे सगळं झाल्यानंतर ते रस्त्याच्या अधिग्रहणासाठी काम सुरुवात, याचा अर्थ यांना पूल करण्याची जास्त घाई होती असं त्याचा अर्थ आहे. आणि मग पूल कशासाठी का गुत्तेदारांसाठी, गुत्तेदार कशासाठी तर घरं भरण्यासाठी कोणाची तरी. मग आता ही एक सगळीकडे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात अशा पद्धती झालेल्या आहे की पाण्याची टाकीच नाही, पाईपलाईन झाली, पाण्याचं स्तोत्र नाही, पाईपलाईन झाली, पाण्याचं स्तोत्र नाही, पाण्याची टाकी झाली. तशाच पद्धतीनं समोर रस्ताच नाही पण पूल झाला. हा पूर्णेतला प्रकार अजबच आहे. नांदेडमध्ये जे ते एका पाठोपाठ 5 फूट झाले तसं आपण ट्विट सुद्धा केलं होतं. बिलकुल. नांदेडमध्ये ज्या पद्धतीनं खून 3 दिवसात 5 मुर्दे पडलेले आहेत, म्हणजे कायद्याचा धाक राहिला का नाही राहिला. आज सामनाने त्याच्यावर अग्रलेख सुद्धा लिहिलेला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचं मला असं वाटतं खून जरी पडतायत दररोज तरी त्याच्याकडं संवेदनशीलतेनं कोणी बघत नाही. राज्यातलं गृह खातं बघत नाही, राज्याचे मुख्यमंत्री बघत नाही. नांदेडसारख्या संवेदनशील शहरामध्ये कायदा सुव्यवस्था कुठं शिल्लकच राहिलेली नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. शेतकऱ्यांसंदर्भात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे नुकसान झालंय, मात्र तो विषय आता सरकारकडून कुठल्या प्रकारे निघत नाहीये. पंचनामे म्हणा, नुकसान भरपाई म्हणा, काहीच नाही. हे पण मागची तर पूर्ण बाकी आहेच. 33,000 कोटी रुपयाचं पॅकेज सरकारने डिक्लेअर केलेलं होतं आणि आत्तासुद्धा मागच्या या महिन्याभरात ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये गारपीट झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर पीक पाण्याचं नुकसान झालेलं आहे. याच्याविषयी सुद्धा सरकारचं कुठलीच पावलं नाही. मागचे 33,000 कोटीचं मोठं पॅकेज अशा पद्धतीनं घोषणा माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु अजून हे पॅकेजसुद्धा गावापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं नाही. आणि त्याच्या आधीच्या सुद्धा अनेक घोषणा केलेल्या ज्या सरकारच्या त्या जशाच्या तशा आहे. आणि म्हणून सरकार फक्त शेतकऱ्याविषयी घोषणा करतं, प्रत्यक्षात शेतकऱ्याला कोणती मदत दिली जात नाही. आत्ता नव्याने पुन्हा गारपीट झालेली, पुन्हा पाऊस झाला आहे या फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये. खरं तर हा अवकाळी आहे आणि म्हणून याचीसुद्धा पंचनामे होऊन याचीसुद्धा मदतीची सरकारने घोषणा करण्याची आवश्यकता आहे. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी आरोपी शीतल केजरीवालच्या जामीन अर्जाला राज्य सरकारने हायकोर्टात विरोध केला. राज्य सरकारने विरोध करणं स्वाभाविक आहे. परंतु राज्य सरकारने जी काही चौकशी समिती नेमलेली, जे सकृतदर्शनी पुरावे आहे, याच्यामध्ये राज्य सरकार बायसपणे वागतं हे स्पष्टपणे म्हणता येईल. कारण या आता मी बोलत नाही, पण या कोंडव्याच्या प्रकरणामध्ये कोण 99% शेअर असणारा व्यक्ती बाहेर आहे आणि 1% शेअर असणारा, तोही अजून बाहेरच म्हणता येईल, त्यालाही आतमध्ये नाही घेतलेलं. परंतु केशवानीला अटक केली. मला असं वाटतं केशवानीला सुद्धा मुद्दाम यांना वाचवण्यासाठी केशवानीला अशा पद्धतीने केलं जात आहे. केशवानी दोषी आहेच त्याच्यामध्ये, परंतु राज्य सरकारसुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये गोलमोल भूमिका घेते. पालकमंत्री संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांनी हॉटेलपर्यंत लिलाव प्रक्रिया केली होती असं तुम्ही आवाज उठला होता. त्यानंतर तिथे विभागीय आयुक्तांच्या आदेशाखाली एक समिती नेमण्यात आली होती आणि त्या समितीचा आवाज येतात राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आला. खरं तर या चौकशी समिती लावण्याची मागणी माझी होती. तसा अध्यादेशामध्ये सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे. अंबादास दानवेंनी हा प्रश्न उपस्थित केला, मागणी केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या विषयावर चौकशी समिती लावली. आधी जिल्हाधिकारी त्याचे चौकशी समितीचे प्रमुख होते, परंतु मीच पुन्हा मागणी केली. जे जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांच्या सगळ्या विषयाचे सचिव असतात ते चौकशी काय करणार, म्हणून विभागीय आयुक्त
पण विभागीय आयुक्तांनी मला असं वाटतं ज्याची तक्रार होती, ज्यांनी तक्रार केली होती त्याच्याशी थोडी चर्चा करायला पाहिजे होती. परंतु विभागीय आयुक्तांकडे मी काही पुरावे दिले असते, कारण सरकारी लोक पालकमंत्र्याच्या विरोधात काय कसा रिपोर्ट देणार. कारण त्यांनी जर आम्हालाही हेअरिंगला बोलवलं असतं तर मला असं वाटतं आणखी बरं झालं असतं. तेव्हा आता चौकशी समितीत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे का सत्यता मांडण्याचा प्रयत्न झालेला मला तरी माहिती नाही. अंजली दमानिया म्हणायच्या की माझ्याकडं फोन रेकॉर्ड्स आहेत ते म्हणजे बाबांसंदर्भात त्या महाराजांसंदर्भात. मात्र सीडीआर लीक बाबत शासन स्तरावर चौकशी सुरू आहे अशी पोलिसांकडून माहिती मिळते. काही दिवसांपूर्वी ह्याच विषयावरून तुमच्या सरकारमध्ये त्यावेळेस खूप त्यांना धाडीव धरण्यात आलेलं होतं सीडीआर प्रकरण. हे बघ, सीडीआर पोलिसांशिवाय कोणाला मिळत नाही. त्याच्या रीतसर अनेक कायदेशीर बाबी आहेत. असं असताना अंजली दमानियांनी ज्या पद्धतीनं कॉल रेकॉर्डची घोषणा केली, जाहीर केलं, त्याच्याविषयी राज्य सरकारने चौकशी केली. आता चौकशीचा फार्स आहे का मला माहिती नाही, परंतु त्यांनीही नेमकं राजकीय टार्गेट असणाऱ्या लोकांचीच कॉल रेकॉर्डची माहिती दिलेली होती. या बाबतीत संजय राऊत साहेब, सुषमाताई या लोकांनी, या आमच्या शिवसेनेच्या नेत्यांनी या संदर्भात भूमिका मांडलेली होती. आता राज्य सरकार चौकशी करणार आहे म्हणतं, पण ते बाहेर तर आलंच ना. हे तर बाहेर आलेलंच आहे. याचा अर्थ राज्य सरकार या चौकशीच्या माध्यमातून काही राजकारण करू इच्छितं की काय, अशा प्रकारची शंका जनतेच्या मनामध्ये निर्माण होत आहे. बंधू अशोक खरात यांच्या दुसऱ्यांदा पोलीस कोठडी संपन्न आहे. आज दुपारी 12 वाजता अशोक खरातला SIT न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि तपास वाढीसाठी ते पुन्हा पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी होणार. कसं दररोज वेगवेगळे प्रकरणं समोर येतात. आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 6, 7, 8, 10, 12 गुन्हे त्याच्यामध्ये त्यांच्यावर दाखल आहे. कारण प्रत्येक प्रकरणाचा तपास स्वतंत्र आहे, काही एकच प्रकरण नाही आहे ते. आणि म्हणून माझा अंदाज आहे की आणखी पोलीस कोठडी वाढेल. 11 पीडित महिलांनी बंधू खरातच्या विरोधात तक्रार दिल्याची माहिती आहे. ठीक आहे, आता या भगिनीविषयी आपण काय बोलणार, त्यांच्याविषयी बोलणं मला नाही वाटत संयुक्तिक होईल. माहिती अशी मिळते की एकनाथ शिंदे जे आहे ते आता भाकरी फिरवण्याची तयारीत आहेत. महाराष्ट्रातील सर्व 43 गावामध्ये शिवसेनेचं असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. जे काम करतील त्यांनाच पद द्यायचं. चांगलं, कोणत्या संघटनेची अशीच भूमिका असते, त्यात त्यांची नवीन आहे अशातला काय भाग. आता शिवकृत नगरसेवक पदाची निवड होणार आहे. आपण काय निकष लावले? अजून कोणते निकष लावलेले नाही. मला वाटतं सर्वस्वी निर्णय माननीय उद्धवजी ठाकरे साहेब घेतील. जे कोणी इच्छुक आहे त्याची माहिती माननीय पक्षप्रमुखांना दिली जाईल. त्यांनी जर सगळ्यांना बोलवलं तर त्यांची भेट घालून देईल. त्यांच्या मुलाखती घ्यायची गरज पडल्या तर ते घेतलं जाईल. परंतु मला असं वाटतं याच्यात सर्वस्वी निर्णय माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब घेतील. ते बारामतीच्या निवडणुकीत काँग्रेस काही ऐकायला तयार नाही आणि तिथे ही संस्कृती आहे महाराष्ट्राची, खंडानेता केल्यावर म्हणजे बिनविरोध निवडणूक. असं नाही, संस्कृती वगैरे म्हणणं चूक आहे. अजितदादा विषय म्हणत संस्कृती, मग आपण कळलेल्यांच्या तिथं काय नाही संस्कृतीविषयी बोलत, हा माझा प्रश्न आहे. संस्कृती वगैरे काही नाही. लोकशाही निवडणुका होत असतात, ज्याला उभं राहायचं त्याला उभं राहत असतात. परंतु ज्या पद्धतीनं अजितदादा पवार अपघाती गेले आणि सुनेत्रा वहिनी स्वतः उभ्या राहतात, त्यामुळे या ठिकाणी एका अशा पद्धतीनं महिलेच्या मागे आपण उभं राहावं ही संस्कृती आहे. निवडणूक बिनविरोध करावी ही काही संस्कृती नाही. म्हणून त्या वहिनींच्या मागे उभं राहावं ही संस्कृती निश्चित आहे. तसं व्हावं अशी जनभावना आहे. मला वाटतं अजून या विषयाला 9 तारीख उजाडू द्यावी, कारण 9 तारखेपर्यंत फॉर्म वापस घेण्याची वेळ आहे. त्याच्यानंतर याच्यात स्पष्ट भूमिका होतील. परंतु काँग्रेस उभा राहत असेल तर मला असं वाटतं त्याला कोणी काही ऑब्जेक्शन घ्यायचं कारण नाही. शिवसेनेनं या ठिकाणी कोणत्या निवडणुकीत कोणताही सहभाग घ्यायचा नाही अशा पद्धतीनं ठरविलेलं आहेच. येरवडा रुग्णात अस्वच्छतेचा कहर पाहायला मिळतो. रुग्णाकडून कामे करून घेतल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. हे सगळ्याच याच्यात रुग्णाला होतं. याचा व्हिडिओ आला म्हणून तुम्ही सांगताय बातमी. हे सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीनं होत असतं. हे काय तिथंच होतं अशातला काही भाग नाही. फक्त तो व्हिडिओ बाहेर आल्यामुळे त्या विषयाला वाचा फुटले. परंतु हे मानवतेच्या दृष्टीने योग्य नाही असं तरी वाटतं मला. दादा, राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेण्यासाठी मराठा आंदोलक गेलेले होते.
त्यांनी भेट घेतली, जो हैदराबाद गॅजेटियर आहे त्याचा काय लाभ होतोय, काय फायदा मिळतो असं ते सवाल विचारला आणि त्या आंदोलनाची भूमिका घेतली त्यांनी. बरोबर आहे. सरकारने मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची भूमिका घेतली. हैदराबाद गॅझेटियरमध्ये कुणबींचा उल्लेख, मराठवाड्यातल्या ठिकठिकाणच्या सगळ्या संख्येचा उल्लेख आहे, गावनिहाय संख्येचा उल्लेख आहे. माझ्याकडे हैदराबाद गॅझेटियरचा मी सुद्धा अभ्यास केला. आता ते पुरावे म्हणून घेतले पाहिजे असं एकंदर जनरली या सगळ्या सरकारच्या आदेशाचा अर्थ आहे. पण त्याला प्रोसेस काय ही अजून कोणती ठरली नाही. आता ती प्रोसेस काय असावी याच्यासाठी समिती नेमली. आता ती समितीचा रिपोर्ट आल्यानंतर ती प्रोसेस मान्य करायची नाही करायची त्याच्याविषयी आणखी एखादी समिती होईल. मला असं वाटतं मराठा समाजाला अशा पद्धतीनं गंडविण्याचं काम राज्य सरकार या निमित्तानं करतं की काय अशी शंका निर्माण होते. ओके. सर हिंदी क्या पूछेंगे? नेशनल एसआईआर के बाद भी पश्चिम बंगाल में 30 लाख से ज्यादा फर्जी वोटर पाए गए सर। काय के बावजूद एसआईआर जो हुआ है पश्चिम बंगाल में, वो होने के बावजूद भी 30 लाख से ज्यादा फर्जी वोटर पश्चिम बंगाल में पाए गए। मैं समझता हूँ एसआईआर केंद्रीय इलेक्शन सेंट्रल इलेक्शन कमिश्नर ने लगाया है, वो प्रोसेस कर रही है, केंद्र सरकार उसके पीछे है। तो भी कैसा रहा ये देखना काम इलेक्शन कमीशन ने की है। फर्जी वोटर कहीं भी नहीं होना चाहिए, लेकिन एक भी सही वोटर बाहर नहीं होना चाहिए, ये भी है ना। अगर देखा जाए बंगाल से बिहार से जो मालूमात आ रही है उससे ऐसा लगता है कि जो वोटर है उनका भी नाम नहीं है। कितने वोटर का नाम उसमें से वो मुस्लिम इसलिए कट कर दिया गया, वो ट्रांसफ़र इसलिए करने दिया, ऐसे बहुत से कारण हैं जो गलत कारण हैं। उसके वजह से एसआईआर बहुत से वोटर को इलेक्शन लिस्ट में नाम नहीं आ गया। मैं समझता हूँ बंगाल में ऐसा ही हो रहा होगा। असम के सीएम हेमंत शर्मा ने पवन खेरा की गुमशुदगी पर कहा है कि वो पाताल में भी छुप गए तो उन्हें ढूंढ के निकालेंगे। मैं समझता हूँ हेमंत बिस्वा जो है इन पे बाय प्रूफ कांग्रेस पार्टी के जो स्पोक्स पर्सन है पवन खेरा, इन्होंने आरोप लगा है। मैं समझता हूँ हेमंत बिस्वा जी ने यह आरोप का खंडन करना चाहिए। यह आरोप सही है या गलत है, इलेक्शन कमीशन ने इंक्वायरी करना चाहिए, उनके पार्टी ने इंक्वायरी करना चाहिए। पवन खेरा को क्या ढूंढेंगे तो? पवन खेरा तो आएंगे, लेकिन पवन खेरा ने जो आरोप किए हैं उनके वाइफ के 3 पासपोर्ट है, उसकी इंक्वायरी होना चाहिए। उनकी प्रॉपर्टी में दुबई में है, उसकी इंक्वायरी होना चाहिए। उनकी प्रॉपर्टी यूएस में, उसकी इंक्वायरी होना चाहिए। प्रॉपर्टी रहने के बारे में कोई दोहराई नहीं, प्रॉपर्टी कोई भी रख सकता है, लेकिन वो प्रॉपर्टी इलेक्शन कमीशन के फॉर्म में भरना चाहिए, रूल है। और फिर एक भारतीय आदमी 3-3 देश का पासपोर्ट क्यों निकालता है, ये भी सवाल पवन कह रहा था। मैं समझता हूँ यंत्रणा का दुरुपयोग भारतीय जनता पार्टी के जो हेमंत बिस्वा और भारतीय जनता पार्टी कर रही है, इसका एक सामने उदाहरण आया है। यही हेमंत बिस्वा ने कांग्रेस के कौन गोगाई वहाँ के लीडर है, उन पे क्या क्या आरोप लगाया, उसकी क्यों इंक्वायरी नहीं की हेमंत बिस्वा ने? इलेक्शन कमीशन इसके तरफ क्यों नहीं देखता है? इलेक्शन कमीशन उधर बंगाल में सभी ऑफिसर बदल दिए हैं, इलेक्शन कमिश्नर के अंडर सब ऑफिसर अभी होते हैं। और अभी हेमंत बिस्वा कौन होता है बोलने वाला कि मैं पाता से ढूंढूंगा? तेरे हाथ में है क्या? अभी तू भले सीएम होगा, लेकिन यंत्रणा तो इलेक्शन कमिश्नर के हाथ में है ना। इसलिए इलेक्शन कमीशन, मैं बोल रहा हूँ, इस बात में भी बायस पद्धति से अपनी भूमिका निभा रहा है। सर अमेरिका और ईरान के युद्ध विराम के बाद जो है एशियाई शेयर बाजार में तेजी आ गई है और भारतीय शेयर बाजार में भी तेजी देखने को मिल रही है, इसमें क्या होगा? तेजी एक दिन की है, 15 दिन के लिए सीज फायर हुआ, जो जानकारी मिली है। मैं शायद इंटरनेशनल इशू अपन उस पर क्या बात करेंगे, लेकिन जिस प्रकार महंगाई, जिस प्रकार लोगों का नुकसान हो रहा है, ये रुकना चाहिए और इसमें एक कदम आगे गए हैं सीज फायर की तरफ से, इसका स्वागत करना है। संजय राउत ने आज कहा है कि भारत जो विश्वगुरु जो कहा जा रहा है कि पाकिस्तान में बैठ के युद्ध विराम की चर्चा हो रही है, नेतन्याहू की, ट्रंप की और ईरान के लोगों की, लेकिन हमारे विश्वगुरु जो है वो शाब्दिक बॉम्ब डालने में बिजी है बंगाल में इधर उधर इलेक्शन को देखते हुए। प्रधानमंत्री पे तंज कसा है, उस पर क्या कहेंगे? कहे के विश्वगुरु है, चूल्हे पे खाना बनाने के लिए बोल रहे हैं कि विश्वगुरु हो सकते, कुछ भी बातें करें।